ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। पुढची बातमी पाहूया। मुंबई विमानतळाची जागा विकायला काढतील अशी टीका राज ठाकरेंनी केली होती। त्यांच्या या टीकेला मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। नेमकं काय म्हणाले पाहूयात। हा संपूर्ण विमानतळ विकायला काढणार। या शिवाजी पार्क मैदान एवढी जवळपास 50 ते 60 शिवाजी पार्क मैदान बसतील एवढा प्लॉट आहे तो, धारावीला लागून। अशी नाही ना मुंबई आम्हाला मिळवत आहेत। आम्ही बदा पैसे होतो, जमिनी विकत घेतो, जमिनी सगळ्या काढून घेतो आणि इकडच्यांचं काय घेऊन बसलोय आपण? या सरकारमध्ये बसलेत त्यांचं ते काहीतरी करू शकतात का? काहीच नाही करू शकत। 1988 सालापासनं नव्या मुंबईला एअरपोर्ट करायचं या संदर्भातली संकल्पना झाली, पण ते जाऊ द्या। माझा त्यांना सवाल आहे, तुम्ही मातोश्री वनवरनं मातोश्री तुकडे गेलात, का गेला? जागा कमी पडत होती म्हणून? किंवा आमचे राजसाहेब कृष्णकुंजमधनं शिवतीर्थावर गेले, का गेले? जागा कमी पडत होती म्हणून। अरे असंच आमच्या मुंबईच्या एअरपोर्टवर एकच धावपट्टी होती, दुसरी धावपट्टी तिथे तयार करता येत नाही म्हणून 25 वर्ष चाललं होतं नवी मुंबईला एअरपोर्ट करा। इतके अहवाल आले, तुमच्या काळात अहवाल आला, प्रत्येक अहवालाने सांगितलं मुंबईला जर नवीन एअरपोर्ट दिलं नाही तर मुंबईचा जीडीपी आता थांबलेला आहे, मुंबईची ग्रोथ थांबलेली आहे। अरे मोदीजींच्या नेतृत्वात 5 वर्षामध्ये आम्ही नवीन एअरपोर्ट करून दाखवला। तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं? आणि आता सांगतो तिसरा एअरपोर्ट पण करणार आहे। अरे जर लंडनला 3 एअरपोर्ट असू शकतात तर माझ्या मुंबईला 3 एअरपोर्ट का नाही? न्यूज 18 मराठीवर असाच बातम्यांचा ओघ सुरू राहणार आहे। घेऊयात एक छोटासा ब्रेक।